व्यासपीठाचेर उपस्थित भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशाचे अध्यक्ष आदले आमदार दामू नायक ज्यांनी आताच सगळ्यांक संबोधित केले, तर तुमचे कुंभारजुवा मतदारसंघाचे आमदार राजेश भाऊ फळदेसाय, उत्तर गोवा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गजानन कारकोडकर, मतदारसंघाचे अध्यक्ष योगेश वेळगावकर, जिल्हा पंचायतीचे सदस्य सिद्धेश बापनाईक, जिल्हा पंचायतीचे सदस्य आणि या मतदारसंघाचे प्रभारी गिरीश सुस्तेकर, दुसरे जिल्हा पंचायतीचे सदस्य काकू मडकयकर, आदले अध्यक्ष चंदन वरगावकर, उपस्थित समोर असलेले सगळे पार्टीचे आपले वरिष्ठ असे सगळे कार्यकर्ते, आमची माई शिरोडकर असत, डॉक्टर वेरेकर असत, आमचं प्रसादबाब भंडारी, उदयकर, सुभद्रा आणि बरीच सगळ्यांचे काम हे जाल्यार म्हाका अशा वेळेर मेळचो ना, अशे सगळे तुम्ही प्रमुख आणि नवनिर्वाचित सगळी टीम ज्यांची आताच भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश अध्यक्ष दामू नायक यांच्या हस्ते सन्मान केलो, तसेच राजेश फळदेसाय हांच्यानी तुमच्या सगळ्यांचे स्वागत केले अशी सगळी टीम उपस्थित मोठ्या संख्येन भारतीय जनता पार्टीचे कुंभारजुवा मतदारसंघातले सगळे कार्यकर्ते, सरपंच, पंच, पत्रकार बंधू भावांनी सगळ्यात पयलीं हांव मतदारसंघाचे अध्यक्ष योगेश वेळगावकर आणि त्याच्या संपूर्ण टीमीचे अभिनंदन करता, कारण आजपासून सगळे कार्यरत आणि बऱ्या तरेन या मतदारसंघाची संघटनेची जबाबदारी स्वीकारली सगळे कार्यकर्ते। हाच्या पयलीं या मतदारसंघा भितर सगळ्या बुथाची निवडणूक जाली, बुथाच्या अध्यक्षांची नेमणूक जाली आणि संपूर्ण बुथाची टीम या मतदारसंघा भितर आज कार्यरत आसा। हांव तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता, कारण तुम्ही सगळेच जाण भारतीय जनता पार्टी म्हणजे जगातली सगळ्यात व्हडली पार्टी, ज्या पार्टीचे मॅक्झिमम मेंबर असतात अशा पार्टीचे तुम्ही सगळे आज मेंबर असतात, या पार्टीचे ऑर्गनायझिंगची टीम असतात। या देशा भितरली सगळ्यात व्हडली राजकीय पार्टी, ज्या पार्टी भितर संबंध देशा भितर जास्तीत जास्त राज्या भितर ज्या पार्टीचे सरकार आसा अशा पार्टीचे तुम्ही सगळे कार्यकर्ते आसात। आम्ही पळयतात की वेगवेगळ्या राज्यां भितर भारतीय जनता पार्टीचे सरकार आसतलें, लोकसभा आसत, राज्यसभा आसत, हाच्या भितर जास्तीत जास्त खासदार जर कोणाचे आसत जाल्यार ते भारतीय जनता पार्टी। ज्या देशा भितर जिल्हा पंचायती आसतल्यो, म्युनिसिपालिटी आसतल्यो, ग्रामपंचायती आसतल्यो, या सगळ्या हातूंतल्यान मॅक्झिमम रिप्रेझेंटेटिव्ह जे आसात, निवडून आयिल्ले लोकप्रतिनिधी या भारतीय जनता पार्टीचे आसात आणि तुम्ही या सगळे जाण या एक हाचो परिवार आसा। म्हज्या पयलीं उलयता आसतना राजेशान पहलगामचोय उल्लेख केलो, हांव तातूंत चड डिटेल वचना, पण ज्या तरेन आमी पळयतात की एक वेळ आसतालो की एखाद्या भारतीय जनता भारत देशांतलो एखाद्या नागरिकाक मारलो आसत दहशतवाद्यांनी किंवा एखाद्या सैनिकाचेर गोळी मारली आसत जाल्यार लोकांक व्हडली अपेक्षा आसनासली, लोक म्हणटाले अशेंच चलतालें, पण ज्या तरेन पहलगाम हांगासर अतिरेक्यांनी आमचे 27 पुलिसांक मारले, तांची हत्या केली आणि त्यानंतर देशभरा भितर लोकांक दिसतालें की मोदीजीन कितें तरी करपाक जाय आणि त्यामुळे प्रत्येक नागरिकाक एक अपेक्षा आसताली आणि लोक दीस मोजत आसताले, 12 दीस जाले, 13 दीस जाले, लोकांक दिसलें की 13 दिसांनी कितें जातलें काय म्हणून। आणि बरोबर 14व्या दिसा ज्या तरेन आमच्या सैनिकांनी त्यांचेर अटॅक केलो, हो अटॅक करतना थंयच्या नागरिकांक त्रास करूना, जे अतिरेक्यांचे जे अड्डे आशिल्ले या अड्ड्यांचेर तेंचेर अटॅक केलो, तांकां मारले आणि मागीर एक 3-4 दिसांनंतर एक परत एक बातमी आयली की डोनाल्ड ट्रम्प जो आसा अमेरिकेचो त्याने सांगले पण आम्ही युद्ध बंद केले, अशा पद्धतीचे एक मेसेज आणि त्याने ट्वीट केले। पण आज 2 दीस आम्ही टीव्हीचेर पळयता आसतले तर नरेंद्र मोदीजी केन्ना उलयना, ते शांतपणान सगळे सोंसतात। ट्रेनिंगचो पयलीं पासून मुख्यमंत्री आसले तेन्नाय सोंसताले, अमेरिकेन तांकां त्या वेळार विजा नासली तेन्ना मुख्यमंत्री आसले, उलयनात ते, पण तेंच्या मनान सगळे गुस्से आसतात। पण आज आनी काल पासून आमी जेन्ना टीव्हीर पळोवपाक लागले तेन्ना डोनाल्ड ट्रम्पान आपलो स्टेटमेंट बदलला, आपण काय करूना, आपण कांयच करूना। त्याने सांगले सुरवातीक सांगले की आपण बंद केले युद्ध म्हणून, पण मागीर त्याच्या लक्षात आलें की बरोबर नाही आणि त्यामुळे देशा भितर ज्या टर्की त्यांच्यानी तांकां सपोर्ट समर्थन दिलें, आज देशातल्या लोकांनी ठरवलें की बहिष्कृत करपाक जाय, ही ताकद आसा। हाच्या पयलीं अशें जालेलें ग्रांटेडपणान धरनाशिल्ले नरेंद्र मोदीजी हांच्यांनी सदोदीत ह्या देशाक लागून काम केलें आसा, कसलो स्वार्थ न दवरता काम केलें आसा। 2014 पासून 2014 असत 2019 असत
2025 तिसऱ्या वेळाचेर काँग्रेस सोडून जर एखादे राज्य जर एखादो प्रधानमंत्री जर रिपीट जायत जाल्यार ते मागीर नरेंद्र मोदीजी आसा आनी त्यामुळे तांच्यांनी ह्या देशाक लागून काम केलें आसा तेंच्या सदतीक मनान आसा की ह्या देशाक एक सबंद जगातली नंबर 1 ताकद आपल्याक करपाक जाय ह्या देशांतल्या प्रत्येक नागरिकाक आपल्याक वयर हाडपाक जाय कारण देशांतली नंबर 1 ताकद जर जातलो आसत जाल्यार देशा भितर जसो इन्फ्रास्ट्रक्चर आमी उबो करतात हांव उल्लेख डिटेल करना राजेशान उलयलो फ्लायओव्हर रस्ते बाकीचे सगळे आणि त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर उबो करता आसतना देश जर जगात नंबर 1 ताकद जावंक जाय जाल्यार ह्या देशा भितर रावपी मनीस जे आसा तेंची सुद्दां सुदारणा जावपाक जाय आनी म्हणून विविध माध्यमांतल्यान म्हणजे भारतीय जनता पार्टीची ही संकल्पना आसा की आमी म्हणटात की ह्या हातूंतलो शेवटचो व्यक्ती ज्या शेवटचो व्यक्ती गरीबातलो गरीब जो अंत्योदय तत्व म्हणजे एका म्हणटात की समाजातलो शेवटचो व्यक्ती ह्या व्यक्तीक हात दिवन वयर काडपाचें काम हे सरकार करत आसा आनी म्हणून प्रत्येक क्षेत्रा भितर उदरगत तुमी खंयचेय क्षेत्र पळयात मागीर तुमी पळयता आसतना जर एखादो इन्फ्रास्ट्रक्चर पळयलो आसत देशा भितर जावपी रस्ते पळयले आसत रेल्वे पळयली आसतली विमान एअरपोर्ट पळयले आसतले आमी पळयतात की जल वाहतूक पळयली आसतली म्हणजे प्रत्येक क्षेत्रा भितर उदरगत जावपाक जाय हे ध्येय तेंच्यांनी दवरलें आनी हे दवरता आसतना महिला ही केंद्रबिंदू दवरली कारण ह्या देशाची सुदारणा जावपाक जाय घर जर बरें सुदारितलो आसत जाल्यार ती महिला सक्षम आसची पडटा आनी त्यामुळे महिलेक सक्षम जर केले आसत जाल्यार ते घर सुदारता तो गांव सुदारता स्टेट सुदारता आनी देश सुदारता आनी म्हणून आज आमी जर पळयलें आसत तुमी एक अशें क्षेत्र दाखयात की ज्या क्षेत्रा भितर आज महिला फुडें वचूना प्रत्येक क्षेत्रा भितर महिला आसा मागीर आमी जर पळयलें आसत की एखादे बरी जर एखादी टिचर आसत जाल्यार ती आमची महिला आसा विमानाची बरी पायलट आमची महिला आसा बरी आदोगाद जर कोण आसत देशा भितर जाल्यार ती महिला आसा एखादी बरी प्रोफेशनल कोण आसत जाल्यार महिला आसा एखादी बरी धंदेवाईक जर कोण आसत जाल्यार ती महिला आसा आनी हे सगळे पळयतकच आज आमी पळयलें की आमच्या देशा भितर पहलगामाचेर अटॅक जातकच त्यांच्या नेतृत्वाचेर जे युद्ध जालें ते कोणे नेतृत्व केलें 2 महिलांनी केलें आनी त्यामुळे महिला ज्यो आसा ते आज सक्षम जाल्ल्यो आसा आनी म्हणून नरेंद्र मोदीजी एक आसा की ह्या देशा भितर आपल्याक समान तकाराने हाच्या पयलीं भाशणां आयकताले की महिला सशक्तीकरण करपाक जाय पण खऱ्या अर्थान महिला सशक्त करपाचें काम जर कोणाक केलें आसत जाल्यार ते नरेंद्र मोदीजीन केलें आसा आनी त्यामुळे 2014 नंतर जे परिवर्तन ह्या देशा भितर हाडलें आनी हे परिवर्तन हाडटकच तेच्या लक्षात आयलें की बरेच जण आमकां आदी उलयताले की राम मंदिर केन्ना करतले काय तेन्ना उलयताले पण नरेंद्र मोदीजी थंड रावले पण ज्या वेळाचेर रायट टायमाचेर रायट डिसिजन घेतले राम मंदिर मारलें रिजर्वेशन उलयतात तुमी पण केन्ना रिजर्वेशन दिता काय उलयताले बरेच जण पण नरेंद्र मोदीजी ज्या वेळाचेर हे महिला सक्षम केले आणि हे सक्षम महिला करतकच 33% रिजर्वेशन महिलांक लागून आज जशी म्युनिसिपालिटी पंचायत जिल्हा पंचायत अशी निवडून येतात 33% महिला अशा पद्धतीच्यो 33% रिजर्वेशन लोकसभा असत किंवा विधानसभे भितर हाडपाचें काम सुद्धा आमच्या नरेंद्र मोदींच्या सरकारान केलें आसा आनी त्यामुळे ह्या सगळ्यांतल्यान आज जर आमी पळयलें कारण तेंचें एक स्वप्न आसा की म्हजो देश जगातली नंबर 1 एक ताकद जावपाक जाय आज आमी पळयतात की एक वेळ आसतालो ज्या ब्रिटिशांनी ह्या देशाचेर राज्य केलें तेंची इकॉनॉमी आज 5व्या नंबराचेर पावली पण आमची इकॉनॉमी 5व्या नंबराचेर पावली ते 6व्या नंबराचेर आसा म्हणजे आमचो देश आज फुडें वचपाक लागिल्लो आसा 2027 पर्यंत भारत देश हो 3ऱ्या नंबरची शक्ती इकॉनॉमिक शक्ती जी आसा ही जावपाची आसा आनी नरेंद्र मोदीजीचें स्वप्न आसा की बाय 2047 भारत देश हो जगातली नंबर 1 ताकद जावपाक जाय आनी हे कित्याक जावपाक शकलें कारण हे जर सगळें जातलें आसत जाल्यार ह्या हातूंतल्यान विविध स्किमी ज्यो आसा म्हणजे एक वटेनच्यान आमी पळयतात की वेगवेगळो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप जालो आनी दुसऱ्या वटेनच्यान वेगवेगळ्या स्किमीच्या माध्यमांतल्यान ह्या देशांतल्यो आमच्यो लोक गरीब लोक जे आसात तांकां वयर काडपाक लागून विविध अश्यो योजना ह्या केंद्र सरकारान राबयल्ल्यो आसा गोंयच्या सरकारान राबयल्ल्यो आसा म्हणजे आमी पळयतात की किसान सन्मान योजना म्हणजे एखाद्या शेतकऱ्याक जर बेनिफिट मेळूं जाय जाल्यार ताका लागणारी जी योजना आसा ती योजना आसत ही ह्या सरकारान हाडपाचें काम केलें प्रायम मिनिस्टर उज्ज्वला योजना ही ह्या सरकारान हाडपाचें काम केलें जनधन योजना म्हणजे आमी पळयतात की 100% सगळ्या लोकांचे पयशे न दिता बँकेत अकाउंट ओपन करपाचें काम
हे मोदीच्या सरकारान केल्लें आसा. ज्या मनशाक रावपाक घर ना त्या मनशाक घर बांदून दिवपाचें काम प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमांतल्यान हे दिवपाचें काम केल्लें आसा. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एखादो गरीब मनीस आसा तेका जर बऱ्या तरेन जर ट्रीटमेंट मेळपाक जाय जाल्यार ते दिवपाचें काम ह्या सरकारान केल्लें आसा. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना बारीक बारीक धंदे करणारे लोक जे आसात तांकां सहाय्य करपाचें काम हे सुद्धा ह्याच सरकारान केल्लें आसा. आणि म्हणून आज आम्ही जर पळयलें आसत देशभरा भितर आज आम्ही बऱ्याचदा म्हणटा की गेल्या 2014 ते आतापासून कारण तुम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते जे ह्या मतदारसंघाची प्रमुख टीम आसा कारण तुमकां जर एखादी गोष्ट मनापासून समजली जाल्यारच तुम्ही ती दुसऱ्याक कन्विन्स करपाक शकता. पण बऱ्याचदा आमचो स्वभाव मनशाचो आसा एखादो ऑपोजिशन ज्या वेळार एखादी परत परत गोष्ट सांगपाक लागता मागीर आमकांय दिसता की ते चुकता चूक बरोबर काय कितें आनी आमी आमची मनस्थिती बिगडून उडयता. पूण त्यावेळेस आमकां सगळ्यांक लक्षात आसूं जाय की आमी ज्या पार्टीचे मेंबर आसात आमी ज्या पार्टीच्या ज्या सरकाराचे आमी सहकारी आसात ज्या सरकारान आमचे सरकाराचे आमी सगळे जाण सभासद आसात अशें आमकां सगळ्यांक आसूं जाय की म्हजें सरकार कितें करता ह्या देशा भितर म्हजें सरकार ह्या गोंया भितर कितें करता. डॉक्टर प्रमोद सावंताच्या नेतृत्वाचें जें सरकार ह्या गोंया भितर आसा तें कितें करता हें आमकां स्वताक समजूंक जाय. नाजाल्यार बऱ्याचदा कोण तरी ऑपोजिशनाक कांयच करूना म्हणटा तो एकूच म्हणटा कांय करूना आनी मागीर आमकांय दिसता की खरेंच कांय करूना काय म्हणून. आनी त्या वेळार एखादो ज्या वेळार अशा पद्दतीन सांगता त्या वेळार आमकां सगळ्यांक ताका उत्तर दिवपाक करपाक जाय. हांव कांय ज्यो वेगवेगळ्यो योजना किंवा वेगवेगळे डेव्हलपमेंटाच्या संदर्भात 2014 ते आतापासून भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे जे सरकार केंद्रात आसा त्याने केले काही गोष्टी तुमच्या समोर दवरता. आमकां सगळ्यांक खबर आसलें की राम मंदिर म्हणजे आमी जर केन्ना विचार केलो 2019 पयलीं जाल्यार आमकां 2014 पयलीं जर आमी विचार केलो जाल्यार आमकां दिसपाचें की राम मंदिर जावचेंच ना कारण खूब पयलींचो विशय. पण हे सत्य करून दाखोवपाचें काम नरेंद्र मोदींच्या सरकारान ह्या देशा भितर करून दाखयल्लें आसा. आमी पळयतात की आज डीप एज्युकेशन पॉलिसी आम्ही विविध कारण या देशा भितर आम्ही जो इतिहास शिकले वा आम्ही आमचो आगलो इतिहास तुम्ही शिकले आणि भायले नाकाचे आम्ही तब्येत घातलेले आसा. या देशा भितर जे राष्ट्रपुरुष जावन गेले यांच्या संदर्भात आमकां खबरूच ना. 2 दिसा पयलीं आमचे प्रदेश अध्यक्ष दामोदर यांनी अहिल्याबाई होळकर यांचे एक सेमिनार ऑर्गनायज केले आणि सगळ्यांक त्या संदर्भातले अहिल्याबाई होळकरांचे काम केलें हे आमकां सगळ्यांक दाखोवन दिलें. आणि त्यामुळे नवीन एज्युकेशन पॉलिसी जी या नरेंद्र मोदींच्या सरकारान हाडिल्ली आसा आणि आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी हांगा इम्प्लिमेंटूय करपाक सुरवात केली. ह्या एज्युकेशनाचेर ह्या खऱ्या अर्थान जो इतिहास ह्या देशांतलो आसा आणि जे आमकां खरें शिक्षण जेचो आमकां खरो बेनिफीट जावपाक जाय अशा पद्दतीची शिक्षण पॉलिसी हाडपाचें काम हे नरेंद्र मोदींच्या सरकारान ह्या देशा भितर केलें. आर्टिकल 370 जम्मू काश्मीर पहलगामाक जो अटॅक जालो ते जम्मू काश्मीर जो भाग आशिल्लो हो भारत देशांत आसून सुद्धा तांकां वेगळे कायदे आशिल्ले. पण नरेंद्र मोदींच्या सरकारान 370 कलम रद्द केलें. जे 370 कलम काँग्रेसीन घातिल्लें हे रद्द केलें आणि जम्मू काश्मीर हो सुद्धा ह्या भारत देशाचो भाग आसा हे करपाचें काम नरेंद्र मोदींच्या सरकारान केल्लें आसा. आणि म्हणून आज आमी पार्लिमेंटान जे कायदे पास करतात ते कायदे आज जम्मू काश्मीराक लागू जावपाक लागिल्ले आसा. त्याच्या नंतर आम्ही पळयलें की डिफेन्स की एक वेळ आसतालो की आमची आर्मी नेव्ही एअरफोर्स आज हे सगळे जरी एक जाले म्हणजे चायनान भितरल्यान सपोर्ट करपाचें काम केलें टर्की आसत बाकीच्यांनी सगळें डबल गेम करपाचें काम केलें. पण आमचे सैनीक जे आसा ह्या सैनिकांनी तांकां त्याच तरेन प्रत्युत्तर दिलें आसा. त्यामुळे आमचो आर्मी जी फोर्स आसा तो आज व्हेरी एक्टिव्ह आणि परफॉर्म करणारी अशी शक्ती नरेंद्र मोदींच्या सरकारान केल्ली आसा. आज आम्ही पळयतात की भारत देश आम्ही एक वेळ काँग्रेसच्या टेंडरचेर 10व्या नंबराचेर आशिल्लो आमकां कोण विचारीत नाशिल्ले. आज भारत देश हो 5व्या नंबरची आर्थिक इकॉनॉमी जाल्ली आसा ह्या देशांतली जगांतली आनी येणाऱ्या वेळाचेर 2 वर्सांनंतर भारत देश हो 3ऱ्या नंबरची ताकद जावपाचो आसा. कोरोना वॅक्सिनेशन कोरोनाच्या वेळाचेर आमी पळयलें की देशभरात ज्या तरेन त्रास जातालो आनी हे सगळे आसून सुद्धा एक वेगळ्या पद्दतीचें काम हे नरेंद्र मोदींनी कोरोनाचेर केलें आणि आमकां सगळ्यांक 100% वॅक्सिनेशनाचें काम दिलें आणि हे दिवन सुद्धा गरीब जे देश आसात तांकां सुद्धा मदत करपाचें काम ह्याच सरकारान केल्लें आसा. ज्या तरेचो इन्फ्रास्ट्रक्चर आमी पळयतात गोंयांत आसत देश आसत गोंय आमचें धाकटें आसून सुद्धा आज 2 एअरपोर्ट आमी ह्या देश गोंया भितर आमी पळयतात.
बदल कशें राजेश म्हणटालो की एक वेळ आसलो की फ्लायओव्हर पळोवपाक आमकां मुंबय बेंगलोर वचचें पडटलें. आज आमी आमच्या ह्या गोंया भितर हे फ्लायओव्हर पळोवपाक शकतात. आनी त्यामुळे हे आसात वेगवेगळी मेडिकल फॅसिलिटीज ज्यो आसा प्लस सगळ्या देशांत एम्स हॉस्पिटलां ही सुद्धा संबंधित देशांत केल्ली आसा. आज आमी आमचे गोवा मेडिकल कॉलेज पळयतात की एखादी हार्ट सर्जरी आसत हे वेगवेगळे डिजीज आसात हेचेर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अश्यो बऱ्या तरेचे सुविधा दिवप हे सुद्धा ह्या सरकारान केल्ले आसा. इतली वर्सां हे सरकार करून सुद्धा झिरो लेवलचे करप्शन आज आमी पळयतात की एक सुद्धा डाग नरेंद्र मोदी जे आसत किंवा त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचे कोणाक लावपाक शकना अशा पद्धतीची परिस्थिती आज ह्या देशा भितर आसा. ह्या देशा भितर एक टॅक्स वन नेशन वन टॅक्स हाडपाचें काम सुद्धा जशें वन नेशन वन रेशन अशा पद्धतीचे एक टॅक्स म्हणजे ताका आमी गुड्स एंड सर्वीस टॅक्स हो सुद्धा हाडपाचें काम हे नरेंद्र मोदीच्या सरकारान ह्या देशा भितर केल्लें आसा. आनी पळयतात की एक वेळ आसलो की आज हांगा बॉम्ब ब्लास्ट जालो फाल्यां खंय जालो आनी त्या कडेन झिरो बॉम्ब ब्लास्ट हे जावपाचें काम सुद्धा आज नरेंद्र मोदीच्या सरकारान ह्या देशा भितर केल्लें आसा. आज आमी पळयतात की एक वेळ आसलो की चायना इज द हायेस्ट मॅन्युफॅक्चरिंग अशें म्हणटाले सगळे गोष्टी थंय जाताले पण आज आमचो देश हो सेकंड लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मोबायल्स हे करपाचें काम ह्या देशा भितर नरेंद्र मोदीच्या सरकारान केल्लें आसा. रेल्वेचें जर आमी पळयलें आसत की एक वेळ आसलो की आज ज्या तरेन बऱ्याच जाणांक खबर आसा की 20 वर्सां पयलीं दाबोळी एअरपोर्ट ज्या पद्धतीन एअरपोर्ट जसो आशिल्लो त्याच्यापेक्षा बऱ्या तरेची रेल्वे स्टेशनां आज आमच्या संबंध देशभरा भितर जावपाक लागिल्ले आसा. आनी एक वेळ पळयताले आमकां याद जाता की आमी जेन्ना 2000 हांव आमदार आशिल्लो आनी तेन्ना आमी दुबय गेले हांव टुरिझमचो चेअरमॅन आशिल्लो आनी दुबय वयतकच हांवें जो एअरपोर्ट पळयलो आनी हांवें मनान म्हणलें की अशा पद्धतीचो एअरपोर्ट आमच्या देशांत जातलो काय म्हण. हांवें कितले तरी फोटो मारिल्ले त्या वेळाचेर थंय देंवतकच पण आज त्याच्यापेक्षा बऱ्या पद्धतीचे एअरपोर्ट देशात आसात पण आमच्या गोंयांत सुद्धा जावपाक आमच्याकडे सगळे करता आसतना 100% इलेक्ट्रिफिकेशन रेल्वेचे आसत. वंदे भारत सारखी ट्रेन म्हणजे देशा भितर जर आमी सुदारणा जावपाक जाय मागीर आमी बरोबर येताले आनी तो म्हाका सांगतालो की जगा भितर सगळ्यात हायेस्ट जर एअरपोर्ट खंय आसत जाल्यार ते अमेरिकेक आनी त्यामुळे आज जर आमी पळयलें आसत आमच्या देशा भितर आज 176 एअरपोर्ट आसात आनी त्यामुळे एअरपोर्टात सगळे जण विमानान वचूंक शकना पण एखाद्याक विमानान जसो वता तशा पद्धतीची सुविधा जर मेळूंक जाय जाल्यार ते रेल्वेन मेळपाक जाय आनी त्यामुळे वंदे भारत सारखी ट्रेन ही सुद्धा त्या देशा भितर हाडपाचें काम आज नरेंद्र मोदीजीन केल्लें आसा. आमी करमळे जर हांगा बसले आसत जाल्यार 7:30 वरांनी आमी मुंबय पावतात आनी त्या वंदे भारत ट्रेनीन जर तुमी बसले आसत जाल्यार विमानान बसल्या भशेन दिसता. बेस्ट म्हणजे आमी जर टॉयलेट पळयले जाल्यार विमानापेक्षा वंदे भारतचो टॉयलेट चड बरो आनी त्यामुळे बऱ्या तरेचे सुविधा उपलब्ध करून दिल्ले आसा. तर देश जर सुदारपाक जाय जाल्यार सगळे सुविधा मेळूंक जाय. जशे आमी रस्ते रुंद करतात तेची कनेक्टिविटी वाडयतात तशा पद्धतीन आमची रेल्वे जी आसा तिची कनेक्टिविटी वाडूंक जाय तशा पद्धतीची एअर कनेक्टिविटी वाडूंक जाय तशा पद्धतीची आमी जे पळयतात सी म्हणजे आमी बोटींनी जर प्रवास करूंक जाय जाल्यार ती कनेक्टिविटी वाडूंक जाय. हे सगळे करपाचें काम आज आमी पळयतात आज नरेंद्र मोदीच्या सरकारान केल्लें आसा. आणि हे सगळे करता असताना सुद्धा आज आम्ही पळयतात की देशभर ज्या तरेन प्रयागराजात महाकुंभ मेळावा आम्ही पळयलो आणि महाकुंभ मेळावा पळयतात बरेच जणांक सगळी वाराणसी वचून आयले काशीत गेले अयोध्येक गेले सगळीकडे पण ज्या तरेचो कॉरिडॉर डेव्हलप केल्लो आसा वेगळ्या पद्धतीन म्हणजे नरेंद्र मोदीजीन ठरयलें की म्हज्या देशा भितर सगळें आसा. आमी स्वित्झर्लंडाक वतात आयस पडटा म्हणून आज आमच्या देशा भितरूय पळोवपाक मेळटा आमकां आनी त्यामुळे वेगळ्या पद्धतीचें जे टुरिझम जे आसा हे टुरिझम हांवें डेव्हलप करपाचें काम केलें आनी वेगवेगळे जे आसात आमी इंदूर उज्जैनचो कॉरिडॉर आसत वाराणसीचो काशीचो कॉरिडॉर आसत अशे विविध प्रकल्प जे आसा हे बऱ्या तरेन डेव्हलप करपाचें काम जेणे करून आमचो लोक जे आसात हे लोक थंय वचूंक जाय लोकांनी ते वचूंक जाय. लोक जर गेले आसत जाल्यार आमची इकॉनॉमी आमच्याच थंय बरी पडपाक शकता. आमी हांगा पळयलें ज्या तरेन प्रयागराज हांगासर महाकुंभ मेळावा जालो 70 कोटी म्हणजे पॉप्युलेशनाचे 50% पॉप्युलेशन ह्या देशांतले थंय वचून आयले आनी ते वचता आसतना थंय तो गरीब तो श्रीमंत आसले त्या लोकांक सगळ्यात नाताल्यांनी येताले आनी त्यामुळे वेगळ्या पद्धतीचे हे जे आसा हे करपाचें काम आज आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाचेर केल्लें आसा. आनी त्यामुळे गोंयांत आमी लकी आसा की गोंय आमचें डबल इंजिनचें सरकार गोंयांत आमी 2012 पासून सरकारान आसात. पयलीं आमचे मनोहर भाई पर्रीकर त्याच्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर आनी परत मनोहर भाई
आणि आता आमचे डॉक्टर प्रमोद सावंत 2019 नंतर ज्या तरेन ह्या गोंयची कामां फुडें व्हरत आसा आणि डबल इंजिन सरकार आसता तर एखादें काम जे आसा हे केंद्राक सांगता ते बेगीन करून घेवपाचें काम हे आमचे डॉक्टर प्रमोद सावंत करत असत आणि त्यामुळे आमची सगळ्यांची जबाबदारी आमकां कांय गोष्टी आमी मुद्दम वेगवेगळे कित्याक उल्लेख केलो बऱ्याच जाणांक खबर आसा पण परत सांगता ते लक्षांत येता आणि त्यामुळे एखादो आपले कडेन आर्ग्युमेंट करता कितें केलें रे तुमच्या सरकारान ताका सांगपाक जाय बाबा हे गोष्टी आमच्या सरकारान केल्यो आसा तुमच्या सरकार त्या वेळाचेर डबल इंजिन सरकार आशिल्लें 2005 ते 2012 कितें केलें ना या गोंया भितर आमी गोंयांत 1961 लिबरेट जाले पण 1961 नंतर जितले पैसे ह्या गोंया भितर डेव्हलपमेंटाक मेळूना त्याच्यापेक्षा जास्त पैसे 2014 ते आतापासून केंद्र सरकारान गोंयांक लावून दिल्ले आसा विविध माध्यमांतल्यान वेगवेगळी योजना तेचे रस्ते आसतले ब्रिजां आसतली वेगवेगळो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करपाक आसतले आणि विविध स्किमी ज्यो आसा हे दिवपाक तेजे भितर गोंयच्यो स्किमी आसा हे वेगळे आसा पण हे सगळो हातूंतल्यान मेन हेतू कितें आसा की आमी ज्या वेळाचेर सरकार करता त्या आमचे आमी करता आसतना आमचो देश फुडें वचूंक जाय ज्या देशा भितर आपले लोक फुडें वचपाक जाय अशा पद्दतीचे निस्वार्थी भावनेन काम करपी ह्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे आसात हे काम फुडें व्हरत आसात गोंया भितर आमचे डॉक्टर प्रमोद सावंत आणि म्हणून लोकांक एखादो मनीस काम करता त्या वेळाचेर लोकांची अपेक्षा वाडटात आणि म्हणून लोकांक दिसता की नरेंद्र मोदी हे करपाक शकता आणि म्हणून ज्या वेळाचेर पेहलगामाक अटॅक जालो काँग्रेसच्या वेळाचेर अशें जालें जाल्यार कोणाक अपेक्षा नासली लोक म्हणटाले सदां तेच पण एखादो मनीस जेन्ना बरें काम करता त्या वेळाचेर लोकांक दिसता की होच मनीस करपाक शकतलो आणि म्हणून हांव परत एकदा तुमचे सगळ्यांचे योगेश बाब आणि त्याची संपूर्ण टीम ह्या सगळ्यांचे अभिनंदन करता तुमचे कडेन भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचे काम जे आसा तुमचे कडेन आसा आणि त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक ह्या बुथाचेर भारतीय जनता पार्टीचे काम फुडें व्हरपाचें हे काम तुम्ही सगळ्यांनी करूं जाय तुम्ही करचे अशी अपेक्षा करता आणि परत एकदा तुमकां सगळ्यांक अभिनंदन